मॅडम पाहता आता मेन फंक्शन साठी लेहंगा, डिझायनर लेहंगा इन द हाऊस गाइस. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका अँड प्रकाश. आज एकदम रेडी होऊन अलॉंग विथ स्नोई अँड अर्जुन ते पण आहेत मागे. तर आज बाय द वे थोडं थांबायचं, थंड वाटतंय, एकदम मस्त वाटतंय. तर सुरतून आम्ही येऊन गेलोय परत पुण्याला. तुम्ही पूर्ण सुरत सिरीजला खूप प्रेम दिला. ज्यांनी नसेल बघितले प्लीज प्रियंकाच्या इंस्टाग्रामला जाऊन बघा आणि फॉलो पण करा. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांचा हाच एक प्रश्न होता की पियू आणि मी आमची शॉपिंगचा काय सीन आहे, आम्ही कधी शॉपिंग करणार आहे, कुठं जाणार आहे, कसं करणार आहे, काय करणार. तर आज आम्ही आमच्या शॉपिंगसाठी निघालो कारण की दिवस खूप कमी राहिले. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत स्नोईचं पण काही बघायचंय. सो लेट्स गो. वी हॅव वन प्लेस इन अवर माइंड. बघूया तिथं आपल्यासाठी काय काय आहे. मजा येऊन जाईल. सो तुझी शेती पण आहे, तुझा ड्रेस दाखव न्यू. चलो बायलो, गणपती बाप्पा मोरया. तक्ष इथेनिक्स. तर इथून आपण आपलं दीपक लग्नाचं हळद, संगीत आणि लग्न या तिघ गोष्टींची शॉपिंग करणार आहे. पण सगळ्यात आधी लेडीज फर्स्ट म्हणून प्रियंकाचे ड्रेसेस सुरू झाले. त्यांनी एवढे कपडे झालेत बघून. साड्या संगीतसाठी, हळदीसाठी सगळं कलेक्शन आहे आणि त्यात एक एक करून साडी ट्राय करते. ही साडी कशी दिसते कमेंट नका करू. अजून फायनल झाली नाहीये बाय द वे. अजून भरपूर फायनल होऊन जाणार तर कशात काहीच कमेंट नका. हा फक्त बघून घ्या. मला प्रत्येक पीस आवडतो. हा, कारण की साड्याच तशा आहेत आवडण्यासारख्या सगळ्याच. तर बघून घ्या. कन्फ्युजन आहे ऍक्च्युली, म्हणजे एवढ्या सगळ्या चांगल्या ऑप्शन्स आहेत, ती कुठलं घ्यायचं मी सांगतो तुला. ओके, संगीत डन आहे. आता हळदीचं ड्रेस बघणं सुरू आहे. हळदीसाठी ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 बांधणीची साडी, ऑप्शन नंबर 3 काय म्हणते ना डिझायनर साडी. खाली साडी आहे. त्याला किती सगळे लेहंगाचं सेक्शन आहे. मॅडम पाहता आता मेन फंक्शनसाठी लेहंगा. सो दे आर व्हेरी गुड कलेक्शन बाय द वे. वा 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 वा. ओके, हा कुठला पॅटर्न आहे? काही पॅटर्न असतो कायला की नाही? हा पॅटर्न लेहंगा, डिझायनर लेहंगा इन द हाऊस गाईज. ओके, दिस इज ऑप्शन नंबर 1. कसं वाटतोय कमेंट करून सांगा. बाकी अजून 2-3 ऑप्शन ती ट्राय करेल. हे आपण बघतोय मेन लग्नासाठी, मेन इव्हेंटसाठी. ओके ओके, दिस इज ऑप्शन नंबर 2. ऍक्च्युली हा लेहंगाच आहे पण तो साडीसारखंही घालतात, असं काही मानताय ते. सो हा पण कसा वाटतोय ते पण सांगा. आणि बाय द याच्यात ना डाय पण करू शकतो, म्हणजे हा एक कलरला आपण कस्टमाइज करू शकतो. सो दॅट इज दी फायदा. ठीक आहे, तक्षला येण्याचा फायदा काय हा जे की तुम्ही पॅटर्न चूज करून कस्टमाइज पण करू शकता. त्यांची पूर्ण टीम असते. त्याच्यात आपल्याला काही कलर ऑप्शन्स पण दाखवणार आहेत ते. पण अजून काही 1-2 ऑप्शन्स बघू. मी तिला सांगितलं, म्हटलं हा मला पण एक छान आहे, जलपरी टाईप वाटेल ना एक सर. ब्राईड आहे ना, असा. मॅडमांची शॉपिंग झाली आणि फायनली माझा नंबर लागला आहे. ठीक आहे, ड्रेसेस कुठले फायनल केले ते तुम्हाला नंतर समजेल, पण तुम्ही गेस करा तुम्हाला कुठला आवडलं आहे. तिचे जे 3 ड्रेसेसचे ऑप्शन्स दाखवलेत. मी आता जरा हळदीसाठी ट्राय करतोय कुर्ता. सो खूप छान ऑप्शन्स आहे माहिती. सध्या आता हा ट्राय करतो. जेव्हा तू कपडे घालतो तेव्हा मी कॉमेंट्री करू. आता मी कपडे घातल्यावर तू कॉमेंट्री कर. यू टेल मी काय म्हणू. नाही, चांगला आहे, चांगला दिसतोय हा. अजून एक ऑप्शन आपण ट्राय करू. दिस इज ऑप्शन नंबर 2. दिस इज ऑप्शन नंबर 3. स्नोईच्या चॉईसचे हे. ठीक आहे स्नोई, ओके नॉट ओके. स्नोई नॉट ओके. पापाला आवडलाय तो ओके, बाकी ठीक आहे. ओके गाईज, हळदीचं डन आहे. ठीक आहे, आता आपण संगीतसाठी काहीतरी मस्त बघतोय. जरा नाईटचं आहे फंक्शन संगीताचं, तर त्याच्यासाठी जरा ढिंच्याक झालं पाहिजे व्यवस्थित. तर असे काही ऑप्शन्स आहेत बघा. ते नवाबी आहे, थोडं इंडो वेस्टर्न टाईप. सो इथे ते पण ऑप्शन्स आहेत भरपूरशे. पण बघू, ट्राय करून बघितलं समजेल ॲक्च्युली की कसं दिसतंय ते. ओके, सो दिस इज ऑप्शन नंबर 1 फॉर संगीत. हा ॲक्च्युली माझी साईज नाही आहे, हे थोडं टाईट होतं आहे. दिस इज एक साईज लहान, पण दिसायला खूप छान दिसतंय. द ओनली थिंग इज की
साईज छोटे म्हणून, ठीक आहे, साईज असेल बरोबर तर पण कसं वाटतं ते सांगा जरा. नाउ विल ट्राय सेकंड. दिस इज आउटफिट नंबर 2. व्हेरी कम्फर्टेबल. हा छान पण दिसतोय आणि मस्त आहे. आणि माझी अशी खूप इच्छा होती की काहीतरी संगीतला ब्लॅक घालावं, पूर्ण ब्लॅक नाही पण मग ते कसं ते हे होऊन जातं, सटल होऊन जातं. ओके सो गाईज दिस इज ऑप्शन नंबर 3. दिस ऑल्सो लुकिंग व्हेरी नाईस. मस्त छान कलर आहे, डिझाईन एकदम मस्त आहे, छान वाटतंय. सो आय एम लिटल बिट कन्फ्यूज नाव. ऑल क्रेडिट गोज टू तक्ष एथनिक्स. एवढे चांगले कपडे ठेवतात की थोडं कन्फ्युजन होऊन जातं की कोणते घ्यायला पाहिजे. एवढे ऑप्शन्स माणसांमध्ये कधी यायला लागलेत. ओके एनिवेज आता मी थोडं सॉर्ट करतो, पण तुम्ही सांगा हा छान वाटतो की याच्या आधीचा छान वाटतो की त्याच्या आधीचा छान होता. सो 1 2 3 दिस इज ऑप्शन नंबर. ओके नाव द फायनल लुक. दिस इज फॉर दी लग्न, ठीक आहे, मेन लग्नाच्या फंक्शनसाठी हे फर्स्ट ऑप्शन आहे. अजून बघतो आपण याच्यात अजून कलर शेड्स आहे, पण हे कसं वाटतं ते सांगा पाहिजे. आय लाईक दिस. खालचं पॅटर्न म्हणजे सॉरी खालची जी पॅन्ट असेल ती थोडं या शेडमध्ये येईल. ओके वरचं बटन उघडा झालं. तुम्हाला फॅट वहाँ पे. हा डबल चीन मुळे थोडा त्रास होतोय. ओके गाईज दिस इज ऑप्शन नंबर 3. पिंक पण छान वाटतंय, सगळंच छान वाटतं बेसिकली. बट यू गाईज हॅव टू हेल्प मी आउट. ऑप्शन 1 2 3 गेस करा कोणतं जास्त छान वाटतं, मग आपण ते तसं घेऊ. ओके ओके गाईज तिथे आपलं तर हे मिलन खानवाड ॲक्च्युली खूप फेमस आहे. सदाशिव पेठमध्ये आहे हे दुकान. ऑलमोस्ट झालंय सगळं बघून, ठीक आहे. बघूया काय कसं ते फायनल. म्हणजे आम्हाला तर आवडलं बऱ्यापैकी. फायनल काय चूज केलंय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूच जेव्हा आपण फायनल ट्रायल्स करायला येऊ. पण तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पण जर काही आहे मॅरेज फंक्शन आहे तर काही इथेनिक्स तुम्हाला वेअर करायचं आहे तो डेफिनेटली विल रिकमेंड दिस. ठीक आहे आता गाडी आणतो कारण की स्नो आणि पिवतेच्या दुकानातच थांबलो. मन्नू माझ्यासोबत आहे. चल मन्नू चलो भेटू आता, निघतो. खूप लेट झाला आणि वेदर बघा पुण्याचं. सकाळी निघालो तर एवढं गरम होत होतं ना, आता असं वाटतंय की पाऊस होईल जोराचा. दिसतंय का? आय एम नॉट रिअली शुअर पण असं वाटतंय की होईल पाऊस, होईल. ओके ज्याची भीती होती मी सांगितलं होतं ना तसंच म्हटलं जबरदस्त पाऊस पडेल आणि असा पाऊस पडला आहे जबरदस्त एकदम भयंकर पाऊस पडला आहे. सगळं पाणी भरून गेलं आहे. स्नो आणि म्हणून म्हणे की त्यांना खेळायचं आहे. म्हटलं ठीक आहे आ जाओ भाई. गो स्नोई गो प्ले इन द रेन गो. जा पावसात खेळता का तिकडे गार्डन मध्ये चालायचं तुला. छत्री घेऊन आले बघा ती हुशार. ओके गाईज 11:15 वाजले. बाकीची सगळी कामं सरकवली म्हणजे संपवली, ठीक आहे. आणि म्हटलं आता झोपायचं आम्ही तुमच्याशी लास्ट गुड बाय म्हणून देऊ. उद्या आम्ही चाललो आमच्या गावाला, माझ्या गावाला, आणि तिथून एक विशेष ठिकाणी जाणार आहे जे आय गेस तुम्हाला बघून मजा येईल. आणि गावाला ना एक वेगळाच कार्यक्रम असतो आमच्या खानदेशमध्ये लग्नाच्या आधी. त्याची खूप धमाल मस्ती होणार आहे, ते तुम्हाला समजेल पुढच्या व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. आता असं मला वाटतं की ऑफिशियली असं ना लग्नाची फिलिंग येते कारण की शॉपिंग लग्नाची चालू आहे, लग्नाचे रिलेटेड सगळे फंक्शन सुरू होत आहेत. सो फायनली ती फिलिंग येते की आता येस की सुरू झालंय लग्न. लग्नाचे प्रिपरेशन्स, लग्नाचे फंक्शन्स प्रॉपर आय गेस. आणि सगळ्यात मेन म्हणजे पत्रिका पण आपली लवकरच येणार आहे, ते पण तुम्हाला समजेलच सांगू आम्ही. तर चलो गाईज थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब. सी इन द नेक्स्ट ब्लॉग. उद्या जाऊया आपण खानदेश, म्हणजे खानदेशसाठी निघतोय. तर पुढचे ब्लॉग मस्त खानदेश रिलेटेड असतील आणि लग्नाचे जे आमचे तिकडच्या पद्धती आहेत त्याच्या रिलेटेड असतील. तुम्हाला जर काही माहिती असतील जे खानदेशचे लोक बघतायत की लग्नाआधी कुठलं काय असेल कमेंट करून नक्की सांगा. बाकीचे लोक गेस करा. तर चलो गुड नाईट. झोपतो आता. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.